साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. पालकमंत्री मकरंद पाटलांच्या उपस्थितीत पार पडली DPDCची बैठक. बैठकीत 400 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास देण्यात आली मान्यता. पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आज 30 जानेवारीला पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात पार पडलेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, रक्षाताई खडसे यांच्यासह आमदार सर्वश्री चैनसुख संचेती, श्वेताताई महाले, सिद्धार्थ खरात, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. दरम्यान बैठकीमध्ये जिल्ह्याच्या विकासाकरिता 400 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता दिल्याची माहिती पालकमंत्री मकरंद पाटील यांनी बैठकीनंतर दिली. जिल्ह्यामधली DPDCची पहिली बैठक निवडणुकीनंतरची. आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की मार्च महिना राज्य सरकार बजेट त्या ठिकाणी सादर करतं आणि मग आपल्या जिल्ह्याचा जो वार्षिक आराखडा आहे प्रारूप, त्या प्रारूपच्या संदर्भामध्ये आज DPCची बैठक झाली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी, विशेषतः या DPC मध्ये 2 केंद्रीय मंत्री आहेत आणि 1 राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि इतर सुद्धा संचेती साहेबांसारखे सिनियर आमदार सुद्धा या जिल्ह्याच्या DPCवर आहेत. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य सूचना आणि या जिल्ह्याकरता, या जिल्ह्याच्या विकासाकरता अधिकचं आपल्याला काय करता येईल या संदर्भातली चर्चा आजच्या या DPCच्या मीटिंगमध्ये झाली. कुठल्या हेडच्या संदर्भामध्ये अधिकची आपल्याला तरतूद करायची याचाही सगळा आराखडा त्या ठिकाणी मांडला गेला. त्या पद्धतीनं आज प्रारूपला आजच्या या जिल्हा नियोजन मीटिंगमध्ये आम्ही मान्यता दिली आणि आता हा प्रारूप हा राज्य सरकारकडं, अर्थ विभागाकडं त्या ठिकाणी सादर आम्ही करतोय. त्याच्यानंतर तो राज्याच्या बजेटला त्या ठिकाणी साधारण 400 कोटीचा प्रारूप आम्ही तयार केलेला आहे. कारण ती मर्यादा आम्हाला राज्य सरकारनं घालून दिली, परंतु आम्ही अधिकचा 535 कोटी रुपयाचा आराखडा अतिरिक्त हा सुद्धा आम्ही सरकारकडे त्या ठिकाणी मंजुरी करता